तर आज भाकरी बनवली आहे. चपाती खायचा कंटाळा आला त्यामुळे आता भाकरी केलेली आहे. आणि आज भाजीमध्ये बटाटा रस्सा भाजी केलेली आहे. तर आता इथे माझा स्वयंपाक रेडी आहे आणि मी ताट तयार केलं आहे माझ्यासाठी आणि केतूसाठी. आणि इथे मी परवा कैरी आणली होती तर ती सुद्धा कट केलेली आहे. आणि इथे ठेचा मी परवा केला होता तो फ्रीजमध्ये ठेवला होता. तर आता भाकरी आणि बटाट्याची रस्सा भाजी बनवलेली आहे. तर आता मी आणि केतकी पटकन जेवून घेतो. तर नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे. आता दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आता मी आणि केतू जेवून घेतो आहे. केतू स्कूलमधून आलेली आहे. आता फक्त तिची 3-4 दिवसच शाळा उरलेली आहे. तर आता हा महिना संपला की केतूला सुद्धा शाळेला सुट्टी लागेल आणि मग फक्त तिचे क्लासेसच असतील. तर चला केतू हात धुतला, बस घेतात. आली मी पण. कैरी आवडते ना तुला? मला वाटतं आता थोडीशी पिकायला लागलेत वाटतं. चल आता मी माझं ताट पण घेते. तर चला मी आणि केतू जेवून घेतो. पाण्याची बॉटल राहिली आणायची, आणू का? तर आता इथे मी पाण्याची बॉटल आणलेली आहे आणि आता मी आणि केतू जेवून घेतो. पहिले काय खातेस? गोड आहे का आंबट आहे? आंबट आहे ना. चला आता आम्ही खाऊन घेतो. मस्त अशी बटाट्याची रस्सा भाजी बनवलेली आहे. कशी झाली आहे भाजी? तिखट नाही आहे ना? नाही ना. आणि ठेचा पण मस्त आहे. मस्त लागते भाकरी बरोबर. आणि केतूने ॲज युजल भारती सिंगचा ब्लॉग लावलेला आहे. तर चला मंडळी, मी आणि केतू जेवून घेतो आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर चला. तर आत्ताच मी बाहेर जाऊन आले मार्केटमधून आणि मार्केटमध्ये मला जे काही घ्यायचं ते घेऊन आलेले आहे. आणि आज आपला AC लावायला येणार आहेत. सकाळी 12च्या आत येणार होते परंतु सकाळचं आम्ही कॅन्सल केलं कारण घरामध्ये महेश पण नव्हते आणि वेदांत पण नव्हता. आणि वेदांत तर 4:30 नंतर घरी येतो त्यामुळे त्यांना 4:30 नंतरचा टायमिंग सांगितला होता. तर ते ॲग्री झाले परंतु अजून त्यांचा पत्ता नाही आहे. घड्याळात वाजलेत 6. तर आता त्यांना कॉल केला होता तर येतो आहे असंच बोलत आहेत ते मगाचपासून. 2-3 वेळा केला तेव्हापासून. तर बघूया आज AC लागतो आहे की नाही माहिती नाही. आणि ACची पूजासुद्धा करायची आहे कारण बॉक्स ओपन केलेले नाही आहेत. मी काल हळदी कुंकू वरतूनच लावलेला आहे. तर आता प्रॉपर पूजा करून घेणार आहे आज मी. तर बघूया आता कधी येत आहेत ते कारण आपण तर ओपन नाही करू शकत. ते आल्यानंतरच ओपन करणार आहे. आणि आता वेदांत आलेला आहे. वेदांत बसला आहे कलिंगड खात. तुम्हाला दाखवते. काय वेदांत एकटा कलिंगड खातोय? मी आणि केतूने खाल्लाय. खा. गोड आहे का? गोड आहे ना. चल बस हॉलमध्ये बसून खा ना. उभ्या कशाला खातोयस? गोड आहे तर चांगली गोष्ट आहे. तर आता वेदांत कलिंगड खातोय. त्याचं आता मला सोया पण बनवायचं आहे. काचा बंद केल्यामुळे किती अंधार वाटतोय बघ. नाही अरे मग वारा येतो ना खूप. वाऱ्यामुळे तर माती यायला लागली आहे घरामध्ये तर भरपूरच. मोबाईल बघ कसे खाली ठेवले सोफ्याखाली. पिलो आपले नेहमी. चल मग मी सोया बनवून घेऊ. गोड आहे ना? ठीक आहे. मला वाटलं, मला नाही चवच नाही आहे वेदांत अजून जिभेला. त्यामुळे कळत नाही आहे मला. सर्दी झाली आहे ना परत आता. तर आता मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे आणि आज मी याच्यामध्ये पुदिन्याची पानं घालणार आहे. तर मिस्टर मला एकदा म्हटलेले की चहामध्ये पुदिना टाकायचा खूप छान टेस्ट येते.
तर आज मी प्रयोग कारण त्यांनी पुदिन्याचा चहा बाहेर पिला आहे, माहिती नाही आता कुठे पिला आहे. त्यांनी मला असं सांगितलं की चहामध्ये थोडीशी पुदिन्याची पानं घालायची, 1-2 जास्त नाही घालायची. तर बघू आता टेस्ट कशी लागते. आता मी चहा ओतून घेते. मला वेगळंच वाटतं. आपण तुळशीची पानं घालतो पण पुदिन्याची पानांचं मला माहिती नाही आहे. आता टेस्ट लागते का? एवढे जास्त नाही पानं टाकले मी, थोडीशीच टाकले. तर चला चहा पिऊया आपण गॅलरीमध्ये बसून. तर आता मी चहा पिऊन बघते. मला खरं सांगू, मला चहामध्ये अजिबात पुदिन्याचा सुगंध येत नाही आहे. कारण अजून पण मला सर्दी आहे आता थोडीशी, त्यामुळे मला टेस्ट नाही लागली पुदिन्याची अजिबात. कारण मी पानं पण थोडीशीच टाकली होती. तर कदाचित केतकीला दिलं तर केतू सांगू शकते. परंतु आता हा चहा मी एकटीच पिणार आहे. कारण केतूला असं नाही आवडत चहा, तिला दूध घालूनच आवडतो. तर मला तरी चहाची टेस्ट नाही कळली आहे पुदिना घालून. आता बघू, सकाळी मिस्टरांना मी चहात पुदिना घालून देईन, तेव्हा समजेल. आणि आज सूर्यास्त अजून झालेला नाही आहे, तर तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता सूर्यास्त झालेला नाही आहे. कॅमेऱ्यामधून दूरसर दिसत आहे. आणि या साईडला डोंगर वगैरे दिसत आहेत लांब लांब. वारा खूप सुटलेला आहे. तर आता या ठिकाणी वेदांचा सोया राईस तयार झालेला आहे. वेदांत थोड्या वेळाने खाईल. आणि AC लावायला जे येणार होते ते अजूनही आले नाही आहे. आणि आता वाजलेले 7. तर त्यामुळे असं वाटतं की आज तर काही येतील असं मला वाटत नाही आहे. बघूया आता कधी येते. संध्याकाळची दिवाबत्ती झाल्यानंतर AC लावण्यासाठी हे दोघंजणं आले होते. आणि गॅलरीमध्ये त्यांनी बघितलं की जागा पुरेशी नाही आहे AC ठेवण्यासाठी. त्यामुळे आता आम्हाला तिथे अजून थोडासा एक बॉक्स तयार करायला लागणार आहे. आणि मग त्यांनी सगळी माहिती सांगितली आणि त्यानंतर ते निघून गेले. तर आता इथे रात्रीला मी भाकरी बनवलेली आहे. त्याचबरोबर मी पिठलं बनवलेले, मस्त पातळ पिठलं. आता भात लावायचं आहे. खूप छान लागतं. केतूला भाकरी बरोबर पिठलं आवडतं. तर आता केतू आलेली आहे क्लासमधून आणि आता जेवायला बसलेली आहे. पिठलं भाकरी खाते. वेदांत सोया खातोय. वेदांत खूप लेट बसलं जेवायला. का लेट बसलंस एवढा? वेदांत बाहेर गेला होता त्यामुळे त्याला लेट झाला जेवायला. आणि अजून पप्पा आमचे आलेले नाही आहेत. 9:45 वाजायला आले, ते काय आले नाही अजून. आणि मी तर जेवून घेतलेलं आहे आणि आता केतू जेवते. तर चला, व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. वेदांत बाय कर. बाय बाय.